नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरी विण जन्म तो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. रामकृष्ण हरी. शेतकरी आपल्या जमिनीमध्ये दाणे पेरायला घेतो. ज्वारीचे असतील, गव्हाचे असतील, अजून कशाचे असतील. कोणी वंजळभर, कोणी पायलीभर, कोणी पोतभर दाणे घेऊन आपापल्या जमिनीत पेरत असतो. हा, पण त्याच्या आधी जमीन मात्र चांगली करून घ्यावी लागते. म्हणजे तिची मशागत करावी लागते, तिला नांगरावं लागतं, घुसळण करावी लागते. बघा, सोपं नाही आहे. म्हणजे आधीच्या उन्हामध्ये वाळलेली जमीन जी घट्ट झाली आहे, तिच्यात दाणे पेरले तर ते उगवत नाहीत. त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. म्हणजे जे जाड जाड मातीचे ढेकूळ निघतात त्याला फोडलं पाहिजे, ते फुटले पाहिजेत. त्यासाठी नांगर आतमध्ये घातला पाहिजे. असा नांगर आतमध्ये गेला ना लोखंडाचा, की मग आतून जमीन भुसभुशीत करत जातो. मग त्या ढेकळाच्या रानाला तसंच उन्हात तळपत ठेवावं लागतं. मग त्यावर पाणी पडतं आणि मग पेरणी होते. या पेरणीच्या वेळी दाणे जमिनीत टाकल्यावर ते आडवे पडलेत, उभे पडलेत, वाकडे पडलेत, सरळ पडलेत हे कोणी बघत नाही. बस पेरत जायचं असतं. मग या कसदार झालेल्या जमिनीत दाणे पडले की पाणी पडतं आणि पाणी पडल्यावर ते दाणे उगवू लागतात, अंकुरित होतात. त्यातून बहारदार पीक बाहेर येतं. बघा, उभे पडले असतील, आडवे पडले असतील, पालथे पडले असतील की उताणे पडले असतील, ते कसे पडलेत हे महत्वाचं नाही आहे, ते जमिनीत पडलेत हे महत्वाचं आहे. आणि त्यातून अंकुर निघतो म्हणजे निघतोच. आणि मग त्यातून ऐश्वर्याचं कणीस बाहेर पडत असतं. म्हणजे कसदार झालेल्या जमिनीत, तयार केलेल्या जमिनीत दाणे पडले की ते अंकुरतात आणि त्याचं पीक बाहेर येतं. हे साधं सरळ सूत्र आहे ना, ते कसेही पडोत. मग आपल्या कसदार झालेल्या या जमिनीत हरिनामाचे दाणे पडले की ते अंकुरित होऊन येतीलच. आवश्यकता काय आहे? पीक यायचं असेल तर मशागत तर करावी लागतेच लागते, नांगरट करावी लागतेच लागते, तण येऊ नये म्हणून मोगडा घालावाच लागतो. पण पेरणी करणे आवश्यक आहे. तशी या जमिनीत पेरणी करणं तर ती कशाची? हरिनामाची. हरिनामाची बीजे या जमिनीत टाकल्यानंतर त्याचा अंकुर होतोच होतो आणि त्यातून बहारदार पीक येतच येतं. म्हणजे त्यासाठी वाट बघण्याची गरज नाही आहे, येणार आहे, नक्की येणार आहे. कारण आतापर्यंत तुम्ही तुमच्या जमिनीला तयार केलंय, मोगडा घातलाय, सगळं केलंय, तण येऊ नये म्हणून बघितलंय आणि दाणे जमिनीमध्ये पेरलेले आहेत. उलट सुलट कसे पडले ते महत्वाचं नाहीये. तसं नामाचं आहे. तुम्ही कसं घेताय हे महत्वाचं नाहीये, नामस्मरण करताय का हे महत्वाचं आहे. आणि ते नामस्मरण करणं आवश्यक आहे. माऊली हेच आपल्या अभंगातून सांगतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि यातून येणारं पीक कोणतं आहे लक्षात घ्या. म्हणजे नामस्मरणाच्या पेरणीतून येणारं पीक कोणतं आहे? लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळी. थेट लक्ष्मीचा वल्लभ, लक्ष्मीपती हा तुमच्या जवळ येऊन राहतो. म्हणजे तुम्ही नामस्मरणाची पेरणी करा, तो तुम्हाला आपोआप तुमच्या आयुष्यातलं ऐश्वर्याचं कणीस देणार आहे. बीजरूपी करी तू पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याची. तुम्ही नामस्मरणाचं बीज तुमच्या मनात रुजवलं की
आपोआप तुम्हाला देव प्राप्त होतो म्हणजे होतोच. तो झालाच पाहिजे. कोणत्या रूपात घेताय, कसं घेताय. आधीच्या अभंगात आपण बघितलंय, गाता हरी, खाता हरी, बसता हरी, उठता हरी, प्रत्येक क्षणाक्षणाला हरी 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 नाव येईल ना, तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. लक्ष्मी वल्लभ तुमच्या जवळ येणारच आहे. जंगलात बीजारोपण करताना लोक हेलिकॉप्टर मधून धान्य बी टाकतात, कॅसिड बॉल करतात, ते टाकून देतात, तरीही झाडं येतातच ना. आणि गंमत अशी की कोणीही बी न टाकता ती जंगलामधल्या पडलेल्या फळातून, पक्व फळातून बी बाहेर पडतं आणि झाडं उगवत राहतात. म्हणजे कडुलिंबाचं झाड असेल तर त्याच्या आजूबाजूला कितीतरी कडुलिंबाची झाडं उगवतातच. कोणतंही झाड घ्या, त्याच्या आजूबाजूला तशी झाडं उगवतात. त्याचं कारण बी जमिनीत पडत असतं आणि त्याची फळं तुम्हाला चाखायला मिळत असतात. कसं आहे ना, एक चंद्र तुम्ही बघा. चंद्राचं उदाहरण तुम्हाला मिळतो मुद्दाम. चंद्र आपण थोड्या वेळासाठी सगळीकडचा समजू. म्हणजे तो चतुर्थीचा असेल, त्याचं दर्शन करावं, ईश्वराला प्राप्त करून घ्यावं. तो कोजागिरीचा असेल, त्याचं पूर्ण बिंब दुधात बघावं, ते दूध नैवेद्य समजून प्यावं. तो करवा चौथचा असेल तरीही तो पूजनीय आहे. त्याची पूजा केल्यावर इप्सित फळ मिळतं. पौर्णिमेचा असो, चतुर्थीचा असो, कुठलाही असो. हे फळ मिळतं म्हणूनच की काय, म्हणजे त्या देवाच्या दर्शनाशिवाय तुम्हाला आनंद मिळत नाही. म्हणूनच की काय, 30 दिवसाच्या उपवासानंतर चंद्रदर्शन करूनच सण साजरा करावा, हे ईदच्या निमित्ताने मुस्लिमांनी शिकून घेतलं. बघा, चंद्रदर्शन, आकाशस्थ देवाचं दर्शन, ही जशी हिंदू धर्मातली प्रक्रिया आहे, आपली सनातन हिंदू धर्मातली प्रक्रिया आहे, तीच त्या अडॉप्ट केली आहे. नामस्मरण. मी तुम्हाला नामस्मरण घ्यायला सांगतोय, ती 5 वेळेला नामस्मरण करतात न चुकता. चंद्रदर्शन ही प्रक्रिया आहे. चंद्रदर्शन तिकडेही आहे. हे होतच असतं, लक्षात घ्या. कुठेही असू द्या, तुम्हाला नामस्मरणही केलं पाहिजे, नामही घेतलं पाहिजे, स्मरणही केलं पाहिजे. पण कसं केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कसं केलं पाहिजे त्याची प्रक्रिया आहे. आणि कशी आहे, मी मुखातून राम 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 हा शब्द उच्चारतोय, मग तो जिभेपर्यंत पोहोचतोय, मग तो कंठापर्यंत पोहोचतोय, मग तो हृदयापर्यंत पोहोचतोय, मग तो नाभीपर्यंत पोहोचतोय. आणि हळूहळू माझ्या पेशीतून, रक्ताच्या प्रत्येक थेंबातून, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागातून तो राम 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 कृष्ण हरी हा उच्चार आला पाहिजे. मग तुम्ही राम म्हणा, हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, शिव 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 असा उच्चार करा, कोणताही करा, की जगदंब जगदंब म्हणा. पण तो अंतरंगातून आला पाहिजे. आणि अंतरंगातून आलेला हा मंत्रोच्चार, हा नामस्मरणाचा, नाममंत्रांचा उच्चार तुमच्या आयुष्याला भलं करून जात असतो. नामरूपी बीजाची पेरणी केल्यावर कृपेचं फळ मिळतं म्हणजे मिळतं, एवढं लक्षात ठेवा. रामकृष्ण.